तर तुळजाभवानी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला वेग आलेला आहे। मंदिरातील भवानी शंकर सभा मंडपाच्या उभारणीसाठी लागणारे पिलर तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे। लवकरच हे काम पूर्ण होईल आणि अशी माहिती आता सवानी कन्स्ट्रक्शन कडून देण्यात आलेली आहे। दरम्यान हे संवर्धनाचं काम गेल्या 1.5 वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आधी सॅम्पल्स केले, जिल्हाधिकारी महोदयाकडून आपण हे कॉलम्स वगैरे सॅम्पल अप्रूव्ह करून घेतले। नंतर ते मंदिर प्रशासन, पुजारी मंडळ यांच्याकडून याबद्दल आपण सगळ्यांकडून अप्रूव्हल घेतलेलं आहे आणि बाकी 22 कॉलम्सचं काम आता चालू आहे। तर या 4 कॉलमचं सॅम्पलिंग कंप्लीट झालेलं आहे। त्याच्यामधले मेन फाईन डिटेलिंग्स, आतल्या ज्या कोरीव डिटेलिंग्स आहेत ते आपण जागेवरती करणार आहे। ज्या वेळेस भवानी शंकरचे पिलर जुने काढणार होते त्या टायमालाच ते अभिषेक मंडप पाडला जाणं गरजेचं होतं, परंतु असं न करता आता मग 4-5 वर्ष तिथं अभिषेक मंडप होणार नाही। मग असं असताना भाविकांची हेळसांड होऊ नये, लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही बोपे पुजारी मंडळाच्या वतीनं पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा स्थानिक आमदारांना भेटून लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होईल आणि अभिषेक मंडप लवकरात लवकर कसा होईल याबाबत आम्ही त्यांच्याबरोबर मागणी करणार आहोत। तर शंकराचार्य आवी मुक्तेश्वरानंद महाराजांना अलाहाबाद कोर्टाचा मोठा दिलासा पाहायला मिळते। बाल शोषण प्रकरणामध्ये निर्णय येईपर्यंत अटक नको असं कोर्टानं म्हटलं। तपासामध्ये आवी मुक्तेश्वरानंदांनी सहकार्य करावा अशा सूचना देखील कोर्टानं दिलेल्या आहेत। आवी मुक्तेश्वरानंद महाराजांवर बाल शोषण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।